नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील लेक्चरला आपण इतिहासाचं स्वरूप समजावून घेतलं. म्हणजे इतिहासाच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्या व्याख्यामधून इतिहासाचं स्वरूप आपल्याला समजत आहे. इतिहासाच्या स्वरूपामध्ये मानव हा इतिहासाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. इतिहासामध्ये सत्यकथन महत्त्वाचं आहे. वास्तववादी घटनांचा अंतर्भाव इतिहासामध्ये होत असतो. इतिहासाचा जो प्रवाह आहे तो भूतकाळाकडून वर्तमान काळाकडे सतत चालणारा आहे. एकंदरीत काय तर इतिहासाचं स्वरूप आपण व्यवस्थित समजावून घेतलं. आजच्या लेक्चरला आपण इतिहासाची जी व्याप्ती आहे हे आपण समजावून घेऊ. कारण की जसा इतिहासाचा अभ्यासाचा आवाका वाढत गेला तसा इतिहासाची व्याप्ती ही सुद्धा वाढत गेलेली आहे. इतिहासाचं स्वरूप पूर्वी हे फक्त राजा राणी, लढाया, राजा राण्यांची प्रेम प्रकरणं एवढ्यापुरतं ते मर्यादित होतं. म्हणजे इतिहास हा इतर शास्त्रांचा, सहाय्यकारी शास्त्रांचा तो एक भाग होता. म्हणजे इतर शास्त्रांमध्ये इतिहासाचा अभ्यास केला त्या शास्त्रामध्ये इतिहास अंतर्भूत होता. परंतु जसा इतिहासाचा आवाका वाढत गेला, इतिहासाची व्याप्ती वाढत गेली तसा इतिहासाचा अभ्यास वाढत गेला आणि इतिहासामध्ये वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास केला जाऊ लागला. मग आपल्याला आज या टॉपिकमध्ये इतिहासाची जी व्यापकता आहे, इतिहासाची जी व्याप्ती आहे ती आपल्याला समजावून घ्यायची आहे. आता प्राचीन कालखंडामध्ये इतिहासाची व्याप्ती मर्यादित होती. मध्ययुगीन कालखंडाची व्याप्ती जी आहे ती धार्मिक स्वरूपाची झाली. आधुनिक कालखंडामध्ये प्रबोधन झाल्यानंतर इतिहासाची व्याप्ती त्याची विस्तार जो आहे तो जास्त झालेला आहे. म्हणजे इतिहासात छोट्या मोठ्या गोष्टीला सुद्धा महत्त्व इतिहासामध्ये दिलेलं आहे. उदाहरणार्थ पूर्वी राजा राणी आणि लढाई एवढ्यापुरतं मर्यादित होतं. लढाईमध्ये कोणकोणती शस्त्र वापरली होती? उदाहरणार्थ तलवार, ढाल, भाला ही शस्त्र वापरली होती. मग 19व्या शतकामध्ये, 18व्या शतकामध्ये इतिहासात जशी व्यापकता वाढत गेली तसं इतिहासाची अभ्यासाची जी पद्धती आहे ती सुद्धा बदलली आहे. मग त्या लढाईमध्ये वापरलेली जी तलवार असेल, ढाल असेल, हे शस्त्र तयार कोणी केलं? मग ते तयार करणारी माणसं कोण असतील त्यांचा सुद्धा विचार इतिहासामध्ये करायला सुरुवात केली होती. म्हणजे इतिहास हा राजा राणीपासून ते सर्वसामान्यांपर्यंत इतिहास आलेला होता. आज मी त्याला इतिहासाची व्यापकता अत्यंत सर्वदूर आहे. त्यामुळे इतिहासाची व्याप्ती नक्की काय आहे हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. इतिहासामध्ये मानवी जीवनाची समग्र वाटचाल यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे गतकालीन मानवी जीवनाची वाटचाल अभ्यास करत असताना मानवाचा संबंध ज्या घटकांशी आलेला आहे ह्या सर्व घटकांचा अंतर्भाव हा इतिहासामध्ये केलेला आहे. म्हणजे साहजिकच मानवाची वाटचाल, मानवाचा पराक्रम, त्या कालखंडातील जे समाज जीवन, त्या कालखंडातील आर्थिक जीवन, त्या कालखंडातील तत्त्वज्ञान, त्या कालखंडामधील वेगवेगळे जे घटक आहेत मानवाशी निगडीत या सर्व घटनांचा अंतर्भाव हा इतिहासामध्ये केला आणि इतिहासाची व्यापकता ही दिवसेंदिवस वाढत गेलेली आहे. म्हणजे इतिहासामध्ये मानवाची जी आजची आधुनिक प्रगत अवस्था आहे ही कशी निर्माण झाली याच्याविषयी एक कुतूहल मानवामध्ये निर्माण आहे. मग मानव त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करत असतोय आणि या अभ्यासामधूनच मानवाने ही जी वाटचाल केलेली आहे आजपर्यंतची, या वाटचालीचं आपल्याला काय मिळतं आहे तर माहिती मिळत असते. हे म्हणजे मानवाचं एक आद्य कर्तव्य आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर ती भूतकाळातील घटना, वर्तमान काळातील घटना आणि त्या घटनांवरून भविष्यकाळातील काही घटनांचे अंदाज आपल्याला बांधता येतो. म्हणजे भविष्यकाळातील काही गोष्टीचा अंदाज बांधून त्या घटनाची पुनरावृत्ती होऊ नये, त्या तत्त्वाची पुनरावृत्ती होऊ नये त्यासाठी मानव इतिहासाचा अभ्यास करत असतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की इतिहासाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत गेलेली आहे. प्राचीन कालखंडामध्ये राजा राणीचा इतिहास त्यापासून ते आजपर्यंतचा सर्वसामान्य माणूस, स्त्रिया असतील, कामगार असतील, शेतकरी असतील, कसबी इतर जे घटक असतील, ह्या सर्व घटनांचा केंद्रबिंदू आजचा इतिहासाचा अभ्यास झालेला आहे. त्यामुळे
राजा राणींच्या रंजक कथेपासून ते सर्वसामान्यांच्या कथापर्यंतचा अंतर्भाव हा इतिहासामध्ये झालेला आहे. म्हणजे इतिहासाची जी व्यापकता आहे ती वाढलेली आहे. मग या व्यापकतेचा आपण सविस्तर अभ्यास करू. म्हणजेच इतिहासामध्ये काय घडले, ती घटना कशी घडली आणि या घडलेल्या घटनांचं शास्त्रशुद्ध दृष्टिकोनातून जे पृथक्करण आहे ते केले गेलेलं आहे. त्यामुळे इतिहासामध्ये सूक्ष्म सूक्ष्म घटकांचा अभ्यास आज केला जात आहे. इतिहास जसं शास्त्र आहे तसं इतिहास एक कलासुद्धा आहे. शास्त्रामध्ये प्रत्येक घटना जी आहे ती शास्त्रीय स्तरावर त्याची पडताळणी केली जाते. तशीच पडताळणी इतिहासामध्ये सुद्धा आज केली जाते. परंतु तरीही काही घटनांची पडताळणी आपण करू शकत नाही. त्यामुळे इतिहास जसं शास्त्र आहे तसंच इतिहास एक कलासुद्धा आहे. त्यामुळे इतिहासाची व्यापकता ही जास्त आहे. इतिहासाच्या व्याप्तीमधील आपला पहिला मुद्दा आहे मानव केंद्रित अभ्यास. इतिहास हा आहे तो मानवाचा अभ्यास करतो आणि मानवाच्या संबंधित घटकांचा इतिहासामध्ये अभ्यास केला जातो. म्हणजे भूतकाळातील मानवाच्या समग्र हालचालींचा अभ्यास हा इतिहासामध्ये केला जातो. म्हणजे मानव हा इतिहासाचा एक केंद्रबिंदू आहे. म्हणजे मानवाची बौद्धिक ताकद, मानवाची प्रगती, मानवाचं राजकीय जीवन असेल, त्यांचे सामाजिक बदल, भौतिक विकास आहे, त्याचबरोबर जी नीतिमूल्य आहे यांचा अभ्यास इतिहासामध्ये केला जातो. म्हणजे समाज आणि मनुष्य या दोन्हीही गोष्टींचा अभ्यास इतिहासामध्ये केला जातो आणि दोन्ही गोष्टी एकच आहे. कारण की मानव हा समाजाचा भाग आहे आणि समाज हा मानवाच्या समूहामधूनच तयार होत असतो. म्हणजे मानव आणि समाज असा वेगळा करू शकत नाही. त्यामुळे मानवाचा अभ्यास करणं म्हणजे समाजाचा अभ्यास करणं आणि समाजाचा अभ्यास करत असतानाच मानवाचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. म्हणजे इतिहासामध्ये मानवाला केंद्रबिंदू ठेवलेला आहे. मग हे करत असताना आज मितीला आपण मानवाचा वैचारिक इतिहास अभ्यासतो, लिहित असतो. त्याचबरोबर शास्त्रांचा इतिहास आलेला आहे, वेगवेगळ्या कलेंचा इतिहास आज आलेला आहे. म्हणजे इतिहासाची जी व्याप्ती आहे ती वाढलेली आहे. म्हणजे वैचारिक इतिहास आज मितीला आपण पाहतो. वैचारिकतेचा अभ्यास केला जातो. मानवाच्या वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला जातो. मानवाच्या वेगवेगळ्या कला आहेत, या कलेंचा वेगळ्या पद्धतीने एक वेगळा अभ्यास केला जातो. म्हणजे इतिहासाची व्यापकता जी आहे ती वाढलेली आहे. इतिहासाच्या व्याप्तीमधील दुसरा पॉईंट आहे समाज जीवनाच्या विविध अंगांचा अभ्यास केला जातो. जसं आपण पहिल्या मुद्द्यामध्ये पाहिलं की मानव हा समाजाचा भाग आहे आणि समाज जो आहे तो मानवाच्याच समूहामधून तयार होतो. त्यामुळे समाजातील ज्या अंतर्गत घटना आहेत ह्या सर्व घटनांचा अंतर्भाव हा इतिहासामध्ये होतो. म्हणजे माणसाची संस्कृती असेल, माणसाची श्रद्धा, चाली, रूढी, परंपरा, त्यांची नीतिमत्ता, वेगवेगळ्या कला असतील, ह्या सर्वांचा अभ्यास जसाच समाजाचा भाग आहे तसाच तो इतिहासाचा सुद्धा भाग आहे. कारण की या सर्वांचा अंतर्भाव इतिहासामध्ये केला जातो आणि या मानवावरती या गोष्टींचा प्रभाव पडलेला असतो. जसं आपण पाहिलं की हडप्पा संस्कृतीचा उदय झाला. उदय होण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. उदय झाल्यानंतर त्या हडप्पा संस्कृतीची काही वैशिष्ट्ये आहेत, नीतिमूल्य आहेत, काही चिन्ह आहेत, प्रमाणक आहेत. म्हणजे एकंदरीत जी संस्कृती आहे ही संस्कृती एक तयार होत असताना त्या कालखंडा अनुरूप ती तयार झालेली असते. इजिप्तची संस्कृती पाहिली ती सुद्धा त्या अनुरूप त्या कालखंडाला अनुरूप अशी तयार झालेली आहे. या संस्कृतीची काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक संस्कृतीची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत आणि त्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा प्रभाव हा त्या मानवावरती पडत असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे धर्म असेल, पंथ असेल, चाली, रूढी, परंपरा, प्रमाणक ह्या सर्वांचा अभ्यास इतिहासामध्ये केला जातो आणि ह्या सर्वांचा परिणाम त्या समाजावरती पडत असतो. आणि मग समाज हा मानवाच्या समूहामधून तयार होतो आणि त्यामुळे समाजाच्या या विविध अंगांचा अभ्यास इतिहासामध्ये केला जातो. आता या सूक्ष्म घटकांनुसार अभ्यास केला जातो. इतिहासाची व्याप्ती पाहत असताना तिसरा महत्त्वाचा घटक आहे आर्थिक व सामाजिक जीवन. आता हे लक्षात घ्या, मानवाची वाटचाल होत असताना फक्त मानवाने
राजा राणी त्यांच्या लढाया एवढ्यापुरती इतिहासाची व्यापकता मर्यादित राहिलेली नाही आहे. कार्ल मार्क्स यांनी इतिहास म्हणजे काय तर वर्ग संघर्षांचा इतिहास, आहेरे आणि नाहीरे या दोन घटकांचा जो इतिहास संघर्ष आहे त्याला इतिहास म्हटलेला आहे. म्हणजे समाजामध्ये दोन घटक असतात. आहेरे म्हणजे ज्याच्याकडे सर्व काही असते, उत्पन्नाची साधनं असतात, एकंदरीत सर्व घटक हे त्या घटकापर्यंत केंद्रबिंदू झालेले असतात. आणि दुसरा एक समाजामध्ये घटक असतोय नाहीरे, तर त्यांच्याकडे काहीच नसते. तर तो आहेरे घटक असतोय त्याच्यावरती अवलंबून हा नाहिरे घटक असतोय. आणि मग हा नाहिरे घटक आणि आहेरे घटक यांच्यामध्ये संघर्ष होत असतोय. आणि हा जो संघर्ष आहे तो आर्थिक संघर्ष आहे असं कार्ल मार्क्स म्हणतो. म्हणजे इतिहासाला आर्थिक बाजू आहे. हे जे तत्व आहे ते कार्ल मार्क्स यांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणजे पूर्वी संस्कृतींचा उदय झाला, म्हणजे ह्या सर्व ज्या संस्कृती आहेत ह्या संस्कृती उदय होण्यापाठीमागं आर्थिक घटक आहे. जसं आपण हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती जर पाहिलं तर ही जी सिंधू संस्कृती आहे ही सिंधू संस्कृती प्रभावित करायला आर्थिक घटक होता. म्हणजे कुठे निर्माण झाली ती तर नदीच्या परिसरामध्ये. नदीच्या परिसरामध्ये काय झाली तर तिथं उत्पन्नाची साधनं आहेत, पाण्याची उपलब्धता आहे. मग उत्पन्नाची साधनं जर असेल तरच ते जे अर्थकारण आहे ते चालते. आणि जेवढं अर्थकारण समृद्ध आहे तेवढी ती संस्कृती जी आहे ती श्रीमंत होत असते. हे हडप्पा संस्कृतीवरून समजते. म्हणजे कार्ल मार्क्स यांनी आर्थिक जे तत्व आहे ते इतिहासामध्ये दाखवून दिलं. मग साहजिकच इतिहासाचा अभ्यास आर्थिक अनुषंगाने केला गेला आणि प्रत्येक घटनेमागं आर्थिक तत्व शोधलं गेलं. म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण झालं हे फक्त समाज पुरतं मर्यादित होतं का तर नाही आहे, तर त्याला अर्थकारणसुद्धा होतं. म्हणजे शिवाजी महाराजांचं करविषयक धोरण असेल, त्याचबरोबर त्यांनी जो हल्ला केलेला होता म्हणजे सुरत लुटलेले होते. सुरत का लुटली तर त्यातून काहीतरी आर्थिक लाभ मिळावा हे त्याच्यामागं तत्व होतं. जर आर्थिक लाभ जर मिळाला नसता तर शिवाजी महाराजांनी सुरतवरती हल्ला केला नसता किंवा सुरत लुटली नसती. प्रत्येक लढाईमागं आर्थिक घटक महत्त्वाचे असतात. आज मी त्याला जर आपण पाहिलं भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सतत संघर्ष चालू असतो, परंतु हे दोन देश युद्ध करतात का तर देश युद्ध करत नाही. कारण युद्ध करत असताना जी आर्थिक झळ आहे ती आपल्याला सहन होणार आहे का याचा दोन्हीही देश विचार करतात. आणि आर्थिक घटक जर कमकुवत असतील तर संघर्ष होत नाही, हे आजचं तत्व आहे. मग प्राचीन कालखंडामध्ये एखादा राजा किंवा दोन राजांमध्ये, दोन राज्यांमध्ये संघर्ष होत असताना त्याच्यामध्ये आर्थिक घटक महत्त्वाचा होता. त्या राज्याला ते युद्ध केल्यानंतर काय मिळणार आहे, त्याचा फायदा काय. जर फायदा असेल तरच युद्ध करणार आहे तो राजा, नाहीतर तो राजा युद्ध करणार नाही आहे. म्हणजे परमुलूक मुलूक ताब्यात घ्यायचा, कशासाठी घ्यायचा, एक सामाजिक क्रांती करायची म्हणून घ्यायचा का तर नाही आहे. तर परमुलूक मुलूक ताब्यात घ्यायचा म्हणजे काय तर परमुलुखामधून जो महसूल मिळणार आहे त्या महसुलामध्ये ते राज्य जे आहे ते समृद्ध होणार आहे. म्हणजे आर्थिक घटक महत्त्वाचा आहे. मग या आर्थिक घटकामध्ये कामगार चळवळी, वर्ग संघर्ष, देशविदेश यांचा व्यापार, हस्तकला, वेगवेगळे व्यवसाय, त्यांचा चाललेला व्यापार, शेती या सर्वांचा अंतर्भाव हा इतिहासाच्या अभ्यासामध्ये आर्थिक अनुषंगाने केला जातो. म्हणजे इतिहासाची जी व्यापकता आहे ती आर्थिक घटकापर्यंत गेलेली आहे. पुढचं आहे सामाजिक जीवन. आता आर्थिक घटक सामाजिक जीवन प्रभावित करतात. म्हणजे आपल्या ज्या चाली, रूढी, परंपरा ज्या आहेत ह्या सर्वांमध्ये आर्थिक घटक दडलेला आहे, हे लक्षात घ्या. जर आर्थिक घटक जर प्रभावशाली नसेल तर हे तयारच होणार नाही आहे, समाजच तयार होणार नाही आहे, समाज दिवाळखोरीत निघेल. मग समाज जी साचा आहे तो व्यवस्थित राहण्यासाठी आर्थिक संपन्नता, आर्थिक सुबत्तता महत्त्वाची आहे. म्हणजेच समाजशास्त्रामध्ये मानव वंशशास्त्र असेल, वेगवेगळे संस्कृती असतील, त्याचबरोबर ती वेगवेगळे धर्म असतील, वेगवेगळे पंथ असतील, ह्या सर्वांचा अभ्यास हा इतिहासामध्ये केला जातो. आणि अत्यंत सूक्ष्मपणे. म्हणजे आज मानववंशीशास्त्र इतिहासाची एक शाखा आहे. जे मानवाचे वेगवेगळे वंश आहे ह्या वंशांचा अभ्यास केला जातो. जे काय म्हणजे आता तुम्ही पहा, युरोपीय कंट्री जर तुम्ही गेल त्या ठिकाणचे लोक जे आहेत ते अत्यंत गोरे आहेत, त्यांचा वंश वेगळा आहे. आफ्रिकेमध्ये जर तुम्ही गेलात त्या ठिकाणी निग्रो जमात आहे, त्यांचा वंश वेगळा आहे. भारतीय जे लोक आहेत
यांचा वंश वेगळा आहे. म्हणजे मानवाच्या या वंशांचा अभ्यास हा सेपरेट इतिहासामध्ये केला जात आहे. धार्मिक इतिहास आहे, एक वेगळ्या पद्धतीने धर्माचा अभ्यास केला जातो. म्हणजे हिंदू धर्म म्हणजे वैदिक धर्म याचा सूक्ष्म अभ्यास सेपरेट केला जातो. मुस्लिम धर्माची स्थापना का झाली, मुस्लिम धर्माचा विस्तार का झाला, मुस्लिम धर्मात कोणती चांगली तत्त्वं आहेत वगैरे वगैरे, प्रत्येक धर्माची चांगली तत्त्व, प्रत्येक धर्माचा अभ्यास हा धार्मिक इतिहासामध्ये केला जातो. म्हणजेच काय, तर या सामाजिक जीवनाचा जो अभ्यास करत असताना याच्या अंतर्गत वेगवेगळ्या शाखा इतिहासामध्ये तयार झालेल्या आहेत. ते आपलं पुढं आहे, आपण ते डीपमध्ये पाहणार आहोत. म्हणजे इतिहासाची व्यापकता जी आहे ती फक्त सामाजिक परंपरेपुरती मर्यादित राहिलेली नाही, ते धर्माचा सेपरेट अभ्यास केला जातोय, मानववंशांचा सेपरेट अभ्यास केला जातोय, प्रथा परंपरांचा सेपरेट अभ्यास केला जातोय, वेगवेगळ्या संस्कृतीचा वेगळा अभ्यास केला जातोय. म्हणजे इतिहासाच्या ज्या शाखा आहेत त्या अत्यंत वेगवेगळ्या शाखा निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे स्त्रीप्रधान संस्कृती असेल याचा अभ्याससुद्धा सामाजिक जीवनामध्ये केला जातो. पूर्वीचं स्त्रीजीवन, आजचं स्त्रीजीवन आणि भविष्यातील स्त्रीजीवन याचा कम्पॅरेटिव्ह अभ्यास हा इतिहासाच्या स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये केला जातो. म्हणजे इतिहासामध्ये वेगवेगळ्या ज्या शाखा आहेत आज मित्रांनो तयार झाल्या आहेत त्याचा अभ्यास इतिहासामध्ये केला जातो. इतिहासाच्या व्याप्तीचा चौथा मुद्दा आपला आहे प्राचीन कालखंडातील प्रवाह. आता प्राचीन कालखंडामध्ये जो इतिहास आहे आपण जर पाहिला तर फक्त राजा राणी यांचाच इतिहास फक्त होता आणि त्यांचाच इतिहास लेखन आपला पाहायला मिळतं. जे काही संदर्भ सापडतात फक्त राजा राणी यांचाच, सर्वसामान्यांचा इतिहास त्याच्यामध्ये अंतर्भूत नाही. आता ही राजा राणीचा इतिहास झाला, परंतु मध्ययुगीन कालखंडामध्ये याचं स्वरूप बदललेलं आहे. पूर्वी फक्त राजा राणी युद्ध, म्हणजे आता सम्राट अशोक जर आपण पाहिलं तर त्यांचं युद्ध, कालिंग युद्ध आपण पाहतो की त्यामध्ये मनुष्यहानी झाली, नरसंहार जास्त झाला, त्यामुळे सम्राट अशोकाने युद्ध करायचं सोडून दिलं आणि बौद्ध धर्माची दीक्षा केली. म्हणजे थोडक्यात काय, तर पूर्वी फक्त राजा राणी, त्यांची प्रेम प्रकरणं आणि त्यांच्या पराक्रमाचा इतिहास होता. हा जो प्राचीन प्रवाह आहे तो इतिहासामध्ये महत्त्वाचा आहे, 3ऱ्या शतकापासून ते मध्ययुगीन कालखंडापर्यंत. परंतु मध्ययुगीन कालखंडामध्ये इतिहासाची व्याप्ती वाढली आणि इतिहासाच्या व्याप्तीला धार्मिक स्वरूप प्राप्त झालं. म्हणजे इतिहासाचा अभ्यास हा धार्मिक स्वरूपातून पाहिला जात होता. म्हणजे साधारणपणे 18व्या शतकापर्यंत हा सर्व इतिहास धार्मिक चष्म्यातून पाहिला जात होता. ती सामाजिक परिस्थिती तशीच होती आजच्यासारखी. त्यावेळेस राजेशाही होती आणि राजा जो आहे तो धार्मिक पोप असतील, धर्मगुरू असतील यांचंच ऐकत होता. म्हणजे राजा कोण बसवायचं गादीवरती हे धर्मगुरू ठरवत होते. म्हणजे धार्मिक प्राबल्य जास्त होतं आणि धार्मिक शिक्षणाचाच प्रभाव जास्त होता. प्रत्येक व्यक्तीवरती धार्मिक शिक्षणाचा प्रभाव किंवा पगडा पडलेला होता. त्यामुळे प्राचीन कालखंडातून राजा राणीच्या इतिहासापासून ते धार्मिक शिक्षणापर्यंत किंवा धार्मिक इतिहासापर्यंत हा प्रभाव आला होता. ती व्याप्ती जी आहे ती वाढलेली होती. पुढचा आपला 5वा मुद्दा आहे मध्ययुगीन प्रवाह. मग धार्मिक याच्यामधून मध्ययुगीन कालखंड जसा लोटला तसा प्रबोधन कालखंड येऊ लागला. नवनवीन शोध लागले, पुनरुज्जीवन जी चळवळ आहे त्याचा विस्तार झाला, त्यातून वेगवेगळे शोध लागले. शोध लागल्यानंतर प्रत्येक घटकांकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं गेलं. साहजिकच त्याचा प्रभाव इतिहासावर सुद्धा झाला. इतिहास लेखनामध्ये सुद्धा शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं गेलं आणि पाहिल्यानंतर 16व्या ते 17व्या शतकामध्ये राजे रजवाडे, सरदार, अमीर, उमराव, शौर्याच्या कथा या घटकांच्या भोवताली इतिहासाचे लेखन होऊ लागले. थोडक्यात मध्ययुगीन कालखंडामध्ये इतिहासाच्या कक्षा रुंदावल्या. फक्त राजा राणी राहिलेलं नाही आहे, तर त्यांचे सरदार, अमीर, उमराव, त्यांच्या शौर्याच्या वेगवेगळ्या कथा, असं त्याचा विस्तार आपला 17व्या-18व्या शतकामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये आपला पाहायला मिळतो. आणि मध्ययुगीन कालखंड लोटल्यानंतर नंतरचा प्रवाह आहे आधुनिक कालखंडातील प्रवाह. म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये पुनरुज्जीवन चळवळ झाली, प्रबोधन झालं, त्याचा परिणाम इतिहासाकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं गेलं. इतिहासाकडे सूक्ष्म लहान लहान घटकांकडे फोकस केला गेला आणि त्यातून इतिहासामध्ये सूक्ष्म घटकांचा अभ्यास केला गेला. कार्ल मार्क्सने आहेरे आणि नाहिरे घटकांचा अभ्यास केला. म्हणजे आहेरे म्हणजे राजा राणी, ज्याच्याकडे उत्पन्नाची साधनं आहेत, म्हणजे जे श्रीमंत आहेत, जे प्रतिष्ठित वर्ग आहेत, त्या वर्गांचा इतिहास पूर्वी मानला जात होता. परंतु कार्ल मार्क्सने नाहिरे घटकांकडे सुद्धा लक्ष केंद्रित केलं.
जसा आहेरे घटक इथे ज्यांचा पराक्रम आहे, त्याचबरोबर ती जे नाहिरे घटक आहे, ती नाहिरे घटकांमुळंच आहेरे घटक जो आहे तो इतिहासामध्ये येतोय. साधारणपणे एखादी लढाई झाली, फक्त राजा लढाई करतो का? तर नाही आहे. जे सैनिक असते ते सैनिकसुद्धा लढाया करत असते. मग फक्त एखादं युद्ध जर जिंकलं, उदाहरणार्थ आपण घेऊ की पानिपतचं जे युद्ध आहे, प्रथम युद्ध पानिपतचं, पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांचं ते युद्ध झालं, ते पृथ्वीराज चव्हाणने जिंकलेलं होतं. त्या युद्धामध्ये फक्त पृथ्वीराज चव्हाणचाच फक्त पराक्रम होता का? तर नाही आहे. जे लढणारे सैनिक होते त्यांचासुद्धा पराक्रम होता, परंतु याच्याकडे जास्त लक्ष दिलेलं नव्हतं. मग आधुनिक कालखंडामध्ये इतिहासाचे वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले. कार्ल मार्क्सने जो दुसरा प्रवाह आहे नाहिरे, ह्याच्याकडे फोकस केला आणि ह्या नाहिरे घटक म्हणजे सैनिक असतील, कारागीर असतील, त्याचबरोबर जे प्रभावित जे अलिप्त घटक आहेत याच्यावरती फोकस करण्याची एक दृष्टी कार्ल मार्क्सने दिली. त्यातून वंचितवादी इतिहास लेखनांची निर्मिती झाली. वंचितवादी इतिहास लेखनामधून पुढे अनेक वेगवेगळे घटक, म्हणजे आज मी त्याला स्त्रीवादी इतिहास लेखन असेल, त्याचबरोबर अस्पृश्यता जी आहे, म्हणजे वेगवेगळ्या ज्या जाती आहेत त्यांचं आपण इतिहास लेखन करू शकतो. त्याचबरोबर ती कामगार असतील, जे शोषित म्हणतो आपण, त्यांचं आपण इतिहास लेखन करू शकतो. म्हणजे जे समाजापासून अत्यंत लांब घटक आहेत, ज्यांचा इतिहासामध्ये दखल घेतलेली नाही आहे, त्या घटकांवरतीही फोकस करण्याचं काम आधुनिक कालखंडामध्ये केलेलं आहे. म्हणजे त्याचबरोबर ती पूर्वी फक्त कसं होतं, राजाचा इतिहास अभ्यास केला जात होता, परंतु आज मी त्याला त्या राष्ट्राचा अभ्यास केला जातो, जे राष्ट्रवादी कन्सेप्ट जी म्हणतो आपण. त्याचबरोबर ती वेगवेगळ्या राज्यांचा अभ्यास केला जातो, जिल्ह्यांचा इतिहास लिहिला जातो, स्थानिक इतिहास लेखन केलं जातं. म्हणजेच काय, इतिहासाची व्याप्ती जी आहे ती वाढलेली आहे. जसे इतिहासामध्ये सूक्ष्म घटकांचा अभ्यास केला जातो, तसंच इतिहासामध्ये त्या प्रदेशाचा, त्या देशाचा, त्या राज्याचा, खंडाचा, असं इतिहासाचे वेगवेगळे प्रकार पडलेत, तो अभ्यास केला गेलेला आहे. त्याचबरोबर ती राजकीय अभ्यासामध्ये राजकीय जे विचार प्रवाह आहेत, म्हणजे लोकशाही असेल, हुकुमशाही असेल, त्याचबरोबर समाजवाद असेल, थोडक्यात काय, जे वेगवेगळी शासन प्रणाली आहे त्यांचा अभ्यास राजकीय अनुषंगाने आज वेगवेगळ्या पद्धतीने केला जात आहे. आर्थिक अनुषंगाने जसं वसाहतवादी अर्थव्यवस्था आहे, जसं आपण पाठीमागे पाहिलं की ब्रिटिश जे होते ते वसाहतवादी लोक होते, त्यांनी वसाहती निर्माण केल्या, त्यांचा सेपरेट वसाहतवादांचा सेपरेट इतिहास आहे. त्याचबरोबर ती पारतंत्र्य जे म्हणतो आपण, जे ब्रिटिशांचा इतिहास आहे, ते जर आपण अभ्यासलं तर त्याच्यामधून राष्ट्रवादी त्यांचं ब्रिटिश कालखंडात ब्रिटिशांचा राष्ट्रवादी इतिहास लेखन आपल्याला समजतंय, स्वकीयांचा इतिहास समजतोय. म्हणजे थोडक्यात काय, तर या राजकीय इतिहासामधून वेगवेगळे आर्थिक घटक आपल्याला समजतात, व्यापार नीती समजते. ब्रिटिशांचा इतिहासाचा अभ्यास करत असताना आयात निर्यात धोरण त्यांचं कसं होतं हे आपल्याला समजतंय. भारताने पूर्वी कोणत्या देशाबरोबर ती व्यापार केला, म्हणजे हडप्पा संस्कृतीचा व्यापार, उदाहरणार्थ लोथल आपण घेऊ. लोथल या ठिकाणी हडप्पा संस्कृतीचं महत्त्वाचं एक व्यापारिक केंद्र होतं. त्या ठिकाणावरनं व्यापार जो आहे तो इजिप्तचे जी संस्कृती आहे त्यांच्याबरोबर चालत होता, हे आपल्याला समजते. म्हणजे काय, जी आर्थिक नीती आहे हे आपल्याला समजते. त्याचबरोबर जी सांस्कृतिक घटक जे आहेत, आता आज मित्र जर आपण पाहिलं तर प्रत्येक धर्माच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला जातो. म्हणजेच काय, तर धर्माचा अभ्यास केला जातो, परंतु या धर्मामध्ये दडलेलं जे तत्त्वज्ञान आहे, उदाहरणार्थ हिंदू धर्म आपण घेऊ, ह्या हिंदू धर्मामधील जे चांगली तत्त्व आहेत, तात्विक स्वरूप ज्याला फिलॉसॉफी म्हणतो आपण, याचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर ती मुस्लिम धर्माची तात्विक आहेत, जी फिलॉसॉफी आहे, त्याचा आपण अभ्यास केला जातो. त्याचबरोबर ती वेगवेगळे जे तात्विक भूमिका मांडणारे जी लोक आहेत त्यांचासुद्धा आपल्याला अभ्यास इतिहासामध्ये अभ्यास केला जातो. म्हणजे तत्त्वज्ञानाचा इतिहास हा सेपरेट अनुषंगाने अभ्यास केला जातो. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की आधुनिक कालखंडामध्ये वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले आणि इतिहासाची जी व्यापकता आहे ती सर्वदूर पसरलेली आहे. पूर्वीचा जो इतिहास आहे, पूर्वी कालखंडात इतिहास हा सेपरेट विषय नव्हता, परंतु आज मी त्याला इतिहास हा सेपरेट विषय आहे. इतिहास हे सेपरेट शास्त्र आहे. अनेक सहाय्यकारी शास्त्रांचा अंतर्भाव इतिहासामध्ये आहे. इतिहासामध्ये अर्थकारण म्हणजे पूर्ण अर्थशास्त्र अंतर्भूत आहे, म्हणजे प्राचीन कालखंडातील राजकारण अंतर्भूत आहे, समाजकारण अंतर्भूत आहे, सांस्कृतिक घटक अंतर्भूत आहेत. म्हणजेच काय, इतिहासाची व्याप्ती ही दिवसागणिक वाढत आहे. इतिहास हा कसा आहे, हा स्थिर नाही आहे.
इतिहास हा बदलणारा प्रवाह आहे. इतिहासामध्ये बदल होत असतो आणि इतिहासाची व्याप्ती त्यामुळे दिवसेंदिवस काय तर वाढत आहे. तर साहजिकच इतिहासाच्या स्वरूपाबरोबर आपण इतिहासाची व्याप्तीसुद्धा आपण आजच्या लेक्चरला समजावून घेतली. सर्वांना समजलं असेल आणि याच्यापुरतं आपण थांबू. पुढच्या लेक्चरला आपण इतिहासाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.